तर मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। काल आपण पाहिलं टाइमपास व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर पुढे जरा म्हटलं फिरूया आणि पोखरबावला आलो आहोत आणि इकडे पूर्वी पण आलो आहे। इकडे एक वेगळी शांतता असते आणि छान वाटतं या ठिकाणी आल्यावरती। तर गणपती बाप्पा तर इथे आहेतच आणि आता इकडून आपण खालती जाऊया जिकडे शिवलिंग आहे आणि हा बाजूचा परिसर तर तुम्ही पाहू शकता। इकडनं असं पाणी येतं पावसाळ्यामध्ये। आपण दोन्ही व्ह्यू बघितलेत कसे आहेत, पावसाळा उन्हाळा। आणि या ठिकाणावर मात्र जरा वेगळा कलर केलेला आहे मंदिराला, पहिले गोल्डन होता। पाहू शकता लोक बरीचशी आहेत खालती आता। तर आपण नेहमीच येत असतो इकडे, पण आता काही मंडळी भेटली जी कोल्हापूरची आहेत। तुम्ही इकडे कसे आले, म्हणजे तुम्हाला माहिती होतं हे ठिकाण? पहिला येऊन गेलाय। शांत वाटतं ना एकदम इकडे? मस्त वाटतं। बरेचदा मी सुद्धा इकडे आलो की बरेचदा येतो इकडे फेरी मारायला। तुम्ही कधी आलात इकडे? म्हणजे ऑक्टोबर कुठल्या गावामध्ये आलात की कुठे ट्रिप? अच्छा, डायरेक्ट गाडी घेऊन इकडे आले का तुम्ही? हो। अच्छा अच्छा, मग अजून कुठे कुठे फिरले? आता जस्ट इथं स्टार्टिंगला इथं। अच्छा, सुरुवात इथूनच केली आता 3-4 गणपतीच्या दर्शनाने। अच्छा अच्छा, चांगलं आहे चांगलं आहे। आता आम्ही पण जाणार कुणकेश्वर वगैरे। आम्ही पण कुणकेश्वरात चालल्यात, आम्ही पण चाललोय। चला जरा आता खालती बघूया। चला तर इथून नवीन पायऱ्या जरा टाईल्स लावल्या वाटतं। हे असे या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे, गजानन महाराज, आणि इकडे हनुमानाची मूर्ती आहे छान अशी। जय हनुमान, फ्लाइंग हनुमान। हे बघा मासेच मासे। तर आपण इकडून असे खालती आलो आणि इकडे आलो की आपल्याला या ठिकाणी शिवलिंग दिसतं। याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेलीच आहे, मागच्या वेळेस जशी सांगितली होती। आणि ते नंदी महाराज आणि इकडे शिवलिंग, तिकडे मागे एक पक्षी बसलाय जो बेतात आहे मासे पकडायच्या। जय शिवशंकर, हो जय शिवशंकर। या ठिकाणी असा मोठा नाग आहे। खूप मासे आहेत या ठिकाणी, पाहू शकता याच्यामध्ये। गर्द झाडीमध्ये लपलेले हे मंदिर आपल्याला विलक्षण मनःशांती देतं। या ठिकाणी हे छोटे छोटे शिवलिंग आहेत। या ठिकाणी एक गोमुख आहे आणि ही शंकराची पिंडी पावसाळ्यामध्ये आतमध्ये ठेवलेली असते तिकडे त्या साईडला। हे बघा डेड स्किन खायला आलेत। मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालंय, शूट करून झालंय, त्या पक्ष्याचं खाऊन पिऊन झालंय आणि आता आपण निघालो वरून बघतोय। चला या ठिकाणी पण छोटी शिवलिंग आहे, असे बऱ्याच ठिकाणी आहेत आतमध्ये आणि छान वाटतं इकडे आलं की एकदम शांत वाटतं। आल्यासारखं 2 मिनिटं बसायला पण नाही मिळालं मला।
बसूया. जय गुरुदेव. हा वरचा मंडप आहे आणि या ठिकाणी अशी सर्व आंब्याची वगैरे झाडं आहेत. या ठिकाणी पाहू शकता आंबे. मित्रांनो, या ठिकाणी हा जो पोखरबावचा गणेश मंदिर आहे तिथे माझा भाचा आला आणि ते उंदराच्या कानात सांगतात त्यांनी काय सांगितलं असावं, तर म्हणतो रोनाल्डो वर्ल्ड कप जिंकू दे. काय? अच्छा, म्हणून तो उंदराच्या कानात ते सांगितलं. वा 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 वा, असे फॅन पाहिजेत. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. पोखरबावच्या गणेश मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही निघालो मिठभावच्या गजबादेवी मंदिराकडे. तर मित्रांनो, पोखरबाव नंतर आम्ही आलो आहोत श्री गजबादेवी मिठभाव या ठिकाणी. आणि हे खूप फेमस ठिकाण आहे, तुम्ही रील्सवरती वगैरे पाहिलं असेल बऱ्याचदा. मी सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा आलो आहे विथ फॅमिली. आणि हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर असा व्ह्यू. प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत होता. अशातच आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिराचा सभामंडप छान हवेशीर बांधला आहे, पण आज सूर्यदेवाने ती हवा देखील उष्ण केलेली जाणवत होती. मंदिराच्या गाभाऱ्याच्या चौकटीवर छानशी नक्षी केलेली आपल्याला दिसते. आत प्रवेश केल्यावर आपल्याला छान सुबक गजबादेवीची मूर्ती दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील या चौकोनी खणातील देवस्थानाबद्दल विचारले असता त्यांना देखील याबद्दल फारशी माहिती नसल्याचे समजले. या ठिकाणाबद्दलची जास्ती माहिती तर उपलब्ध नाही, पण इथे सांगितल्याप्रमाणे 28 तारीख फेब्रुवारी सन 1921 रोजी या ठिकाणाचा जीर्णोद्धार केला गेला आहे. एवढी माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. मांजर हवी आहे, कुत्रे नाही. तिकडे आहे वर. काय रे? हा, ती तिकडे एक वरती आहे, वरती मांजर. तिच्या मागे, अरे बापरे, छोटीशी मांजर वरती पण आहे अजून एक. मंदिरात दर्शन करून झाल्यावर जरा बाजूने खालती ज्या पायऱ्या उतरतात, आपण त्या पायऱ्यांनी खालती उतरत आहोत. आणि इकडनं तुम्ही थेट समुद्र किनाऱ्यावरती येता. पाहू शकता अशा पद्धतीने या पायऱ्या खाली उतरतात. पायऱ्या उतरून जेव्हा आपण खालती येतो तेव्हा आपल्याला या सगळ्या रांगेत लागलेल्या बोटी दिसतात, त्या सध्या किनाऱ्यावरती आहेत. त्याच्यात बघितल्यावर आपल्याला जाणवतं की ह्या मच्छीमारीच्या बोटी आहेत आणि त्यांची जाळी देखील या ठिकाणी पडलेली दिसतात. आणि त्याच्या मागच्या साईडला ह्या नारळांच्या खालती जर तुम्ही बसलात तर पूर्ण दिवस जरी तुम्ही इथे घालवला तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही. वेळ असाच निघून जाईल शांतपणे. खूप छान वाटतंय. आपला भारताचा ध्वज इथे फडकताना. तर आपण या ठिकाणी थोडा वेळ स्पेंड केला आणि आता आपण पुन्हा वरती जाऊया मंदिराकडे. या ठिकाणी खरंच खूप छान वाटतं. आणि आता आपण पुढे कुठे जाणार आहोत माहिती नाही, कारण हा सगळा अनप्लॅन ट्रिप चाललेली आहे. या ठिकाणी आरोचं फिल्टर वॉटर पण आहे. तिकडे बघा फिल्टर लावलेलं आहे आणि थंड चिल्ड पाणी भेटतं पिण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्ही ह्या मंदिराच्या ठिकाणी आले, जर तुम्ही कोकणचा कोस्टल एरिया करत येत असाल तर तुम्ही गजबादेवीला आवर्जून भेट द्या, कारण तुमचा इथे नाईटला स्टे होऊ शकतो. कारण ह्या ठिकाणी
मागच्या साईडला गेलं की तिथे टॉयलेट बाथरूम सगळं काही आहे, सगळी सुविधा उपलब्ध होते फ्री ऑफ कॉस्टमध्ये. पण मी तर म्हणेन फ्री ऑफ कॉस्टपेक्षा तुम्ही मंदिरामध्ये काहीतरी देणगी द्या आणि इथे तुम्ही राहू शकता टेंट वगैरे लावून. तर तुमच्यासाठी जो स्टेचा खर्च आहे तो वाचू शकतो या ठिकाणी आल्यावरती. आणि इतका सुंदर व्ह्यू जर तुम्ही सकाळी उठून अनुभवाल तर खूप छान वाटेल. तिकडे मागच्या साईडला गेलं तर अजून खूप छान सुंदर व्ह्यू दिसतोय इकडच्यापेक्षा. पण तिकडचा जो इकडे कसं आपल्याला बीच दिसतोय समोर मस्तपैकी, पण त्या साईडला गेलं तर तिकडनं असं जी किनार आहे थोडी हार्ट शेपसारखी आहे. तर तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला एकदा. हे पाहू शकता इकडनं असा थोडा हार्ट शेप असा हा दिसतो, किंवा तुम्ही धनुष्यही म्हणू शकता. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हा आपल्याला व्ह्यू भेटतो. आणि तिथून मागे टॉयलेट आणि बाथरूम वगैरे आहे जे मगाशी म्हटलं. तर तुम्ही इकडे नक्की या, व्हिजिट करा कोकणामध्ये. आणि आता आपण निघूया पुढच्या वाटेवरती. कदाचित आपण कुणकेश्वरला जाणार आहोत, तर बघूया.